बातमी आहे पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या उद्धवश्री पुरस्काराच्या वितरण समारंभाची। गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी पिंपरी चिंचवड शहरात उद्धवश्री पुरस्कार 2023 वितरण सोहळा दिमाखात पार पडला। समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांना दरवर्षी उद्धवश्री पुरस्कार समितीच्या तर्फे उद्धवश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने मागील 23 वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येतो। विशेष म्हणजे या वर्षी एकूण 18 पुरस्कारार्थींना उद्धवश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार सोहळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तसेच प्रवक्त्या सुषमा अंधारे, ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली। तसेच त्यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचे सन्मान करण्यात आले। हा पुरस्कार सोहळा पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात पार पडला। या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन उद्धवश्री पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी आमदार व पुणे जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार तसेच उद्धवश्री पुरस्कार समितीचे सचिव व पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख गुलाब गरुड यांच्याकडून करण्यात आले। या वर्षीच्या उद्धवश्री पुरस्कारचे मानकरी शैक्षणिक क्षेत्रातील राजीव जगताप, कामगार नेते कैलास कदम, विमान वाहतूक प्राधिकरणचे तय्यब शेख, अभिनेत्री माधुरी पवार, नृत्य कलामध्ये ऐश्वर्या काळे, निर्भीड पत्रकारितामध्ये आपला आवाज न्यूज नेटवर्कचे पत्रकार प्रसन्न तरडे, उद्योग क्षेत्रात रणजित काकडे, आध्यात्मिक हरिभक्तपरायण प्रशांत महाराज मोरे, वारकरी संगीतात रघुनाथजी खंडाळकर, क्रीडा क्षेत्रात भारत वावळ व मदन कोठुळे, आदर्श PMPL नियंत्रक काळूराम लांडगे, हृदयरोग तज्ञ राजू शेट्टी, वैद्यकीय क्षेत्रामधील YCM हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र वाबळे, आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यात विनोद पाटील, आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रवीण बढे, सिने अभिनेते माधव अभ्यंकर तसेच सिने बालकलाकार प्रज्ञा फडतरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार सोहळ्यास पिंपरी चिंचवड शहर संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका मीनल यादव, धनंजय आल्लाट, संतोष म्हात्रे व इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। सर्व सत्कारार्थी भगिनी आणि बांधव, खरं तर चाबुकस्वार साहेबांनी सांगितलं ते खरं आहे। आज आणि उद्या इंडिया संपूर्ण भारत त्या ठिकाणी एकवटला आहे आणि अभिमान याचा वाटतोय की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इंडियाची बैठक आता चालू आहे। काल आम्ही त्या ठिकाणी होतो, सुषमाताई पण होत्या, ज्या ठिकाणी ही बैठक चालू आहे। त्या पत्रकार परिषद तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिली असेल। शरद पवारांबरोबर उद्धवजी पण होते आणि केंद्रबिंदू जो होता तो उद्धवजी ठाकरे यांच्यावरच होता हे त्या ठिकाणी पाहायला मिळालं। अखंड हिंदुस्थानातून त्या ठिकाणी 27 पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपलब्ध झाले आणि त्याचं नेतृत्व आमचा नेता, आमचा पक्षप्रमुख करतोय याचा खूप अभिमान वाटतो। त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये मी उद्धव साहेबांना बोललो, मी बाळासाहेबांबरोबर काम केलेला कार्यकर्ता आणि त्यांना मी बोललो की साहेब आमचा ऊर भरून आलाय तुम्हाला हिंदुस्थानचं नेतृत्व करताना पाहता।
तुम्ही मगाशी एकेकाचं वर्णन करताना ही माणसं रत्न आहेत, रत्न, महाराष्ट्राची शान वाढवणारी रत्न आहेत, लक्षात ठेवा. मग चित्रपट क्षेत्रातली असतील, साहित्य क्षेत्रात, तुम्हाला तुमच्या काळात खूप कमी पडताय तुम्ही. काय झालंय काय? अरे तिथे इंडिया उभी राहते आणि तुम्ही इथे हातात बळ नाही. आम्ही स्वबळाची भाषा करणारी माणसं आहोत, लक्षात ठेवा. आक्रमक पद्धतीने भाषा करणारी माणसं आहोत. हे अशा पुष्कळ टाळ्यांची काय करते, ह्या रत्नांचा सत्कार होतोय. वाजवा टाळ्या, स्वागत करा त्यांचं. हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार, असा पुरस्कार हा पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव साहेबांच्या नावाने हा दिला जातो. गेले अनेक वर्ष हे सातत्य या ठिकाणी टिकून आहे. आमचे पिंपरी चिंचवडचे जुने नेते बाबाजी धुमाळ हे पुरस्कार आणि गुलाब करोड हे पुरस्कार वितरित करत होते, संयोजन करत होते. परंतु त्यांचं निधन झाल्यामुळे हा पुरस्काराची पूर्ण धुरा आम्ही पुन्हा एकदा चालू केली. हा पुरस्कार पुन्हा एकदा देण्याची सुरुवात आम्ही या ठिकाणी केली. कारण उद्धव साहेबांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. बाळासाहेबांचं म्हणणं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, अशा पद्धतीचं त्यांचं सूत्र त्यांनी राजकीय जीवनामध्ये सर्व शिवसैनिकांना घालून दिलं होतं. आणि म्हणून हा 80%चा भाग जो समाजकारणाचा भाग, आम्ही समाजाचं काही देणं लागतोय. समाजामध्ये अनेक व्यक्ती अशा आहेत की ते समाजाचं भलं करून जातात, समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करतात. क्रीडा क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, उद्योजक क्षेत्र असो, किंवा अनेक असे नामवंत क्षेत्र असो, अशा क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतात. आणि म्हणून या लोकांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. समाजाने त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप मारली पाहिजे. या दृष्टिकोनातून हा जो पुरस्कार आहे उद्धव साहेबांच्या नावाने आम्ही गेल्या अनेक वर्षात देत आहोत.